बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर सांगली महानगरपालिकेच्या सभागृहात महानगरपालिका व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने आढावा बैठक संपन्न। या बैठकीत बकरी ईदमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी प्रशासनासमोर मांडण्यात आले। बकरी ईद दिवशी शांतता सुव्यवस्था राखण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधीक्षक प्रनिल गिरडासर यांनी सूचना केल्या व सांगली येथे असलेल्या सार्वजनिक कत्तलखाना येथे असलेल्या समस्या दुरावस्था यावेळी प्रशासनासमोर मांडण्यात आल्या आहेत। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ साहेब यांनी बांधकाम विभागाला आदेश देऊन मुर्मीकरण व जनावर ज्या ठिकाणी जुबा करण्यात येते तिथे कट्टा त्वरित बांधून द्यावा अशी सूचना केली। यावेळी महानगरपालिकेचे उपायुक्त स्मृती पाटील मॅडम, सांगली उपविभागीय सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तसेच महानगरपालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी रवींद्र ताटे सर, मुस्लिम धर्मगुरू, सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिनके। अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। आज दुरावस्था एवढी झालेली आहे की आत पाय ठेवण्यासाठी जागा नाही, एवढा चिखल आहे तिथं। आणि गेल्या आठवड्यापासून आम्ही पत्र देतो महापालिकेला की तिथं बांधकाम विभागाने मुरुम टाकावं, पण आज फक्त एक फॉर्मॅलिटी, औपचारिकता म्हणून एक फॉर्मॅलिटी म्हणून एक काढून टाकलेलं आहे। आणि तिथं जे कट्टा आहे म्हणजे जुबा तिथं करताय आमचं जानवर करणार आहे, त्यासाठी आम्हाला ते कट्टा बांधून द्यावा आपण मॅडम सूचना कराव्या बांधकाम विभागाला। आम्ही यांना अप्पालकडेंना आम्ही आता खाली भेटलो तर त्यांनी म्हणतात की ते आता टेंडर निघायला पाहिजे, हे करायला पाहिजे। मग आता कॉन्ट्रॅक्टर कोण तयार नाही, ताई साहेबांची सही व्हायला पाहिजे। मग अशा परिस्थितीत 2 दिवसात सण आहे, तेवढं